जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा. चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आज मी माझ्या मुलांना टिफिनसाठी छान अशी झटपट होणारी अशी सिमला मिरचीची भाजी बनवलेली आहे. त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पाहू शकता, त्यासाठी मी सिमला मिरची घेतलेली आहे. तर सिमला मिरची छान अशी बारीक अशी कट करून घेतलेली आहे मी. आणि इथे आपल्याला लागणार आहे टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, लसूण घेतलेला आहे मी. आणि हिरवी मिरची 2 प्रकारची मी ते घेतलेली आहे. एक अशी जास्त अशी तिखटशी मिरची आहे आणि एक अशी कमी अशी तिखटशी मिरची आहे. तर हे सगळं साहित्य आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागणार आहे. तर चला, तर आपल्या रेसिपीला छान अशी सुरुवात आपण करूया. तर इकडे पॅन देखील गॅसवर मी ठेवून दिलेला आहे. तर पॅन छान असा गरम झालेला आहे. तर त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल जर छान असं गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण राईची फोडणी देऊया. राई छान अशी तडतडून गेलेली आहे, तर पाहू शकता तुम्ही. तर आता याच्यामध्ये आपण जिरे देखील टाकून घेऊया फोडणीसाठी. किंचित असं जिरं आणि राई मी इथे वापरलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आता कांदा टाकून घ्यायचा आहे. तर कांदा छान असा उभा चिरून घेतलेला आहे मी. तर तो टाकून घेऊया आपण तेलामध्ये. आणि कढीपत्ता देखील टाकून घेऊया. कढीपत्त्याची पाने तुम्ही अशी बारीक अशी चिरून देखील टाकू शकता. आणि बारीक चिरून घेतलेला असा लसूण घेतलेला आहे मी, तो देखील टाकून घेतलेला आहे. आणि इथे आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे. आणि सगळे मिश्रण छान असं मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं परतत राहायचं आहे आपल्याला. कांदा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला छान असे मिश्रण परतून घ्यायचं आहे. तर 1 चम्मच हळद टाकून देखील आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. छान असं मिक्स करून घेऊया. तर छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं हे मिश्रण. तर याच्यामध्ये आता आपल्याला सिमला मिरची टाकून घेऊया. इथे मी भाजीमध्ये हळद वापरलेली आहे. आणि तुम्हाला जर लाल मसाला टाकून घ्यायचा असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता. त्याने ही भाजी खूप अशी छानच लागते चवीला. सिमला मिरची ही भाजी एकदम अशी फारशी शिजवून घ्यायची नाही आपल्याला. थोडी अशी कच्ची ठेवली तरी देखील चालू शकतं. त्याने देखील भाजीला छान अशी चव लागणार आहे आपल्याला. कमी वेळेमध्ये होणारी भाजी आहे, झटपट होणारी अशी भाजी आहे. तर याच्यामध्ये मिरच्या देखील टाकून घेऊया. मिरच्या अशा फारशा अशा तिखट लागत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि टोमॅटो देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. सगळ्या भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि किंचित असं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. भाजीमध्ये चवीनुसार आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे. तर अर्धा चम्मच मीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये आपल्या. आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाच मिनिटामध्ये होणारी ही भाजी आहे. खूप छान अशी लागते खायला. आणि मुलांना टिफिनला देखील तुम्ही झटपट अशी बनवून भाजी देऊ शकता. थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे फक्त. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे. आणि भाजी देखील छान अशी आपली शिजून गेलेली आहे. तर आपली भाजी रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी. तर वरून छान अशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि भाजी म्हणाल तर चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. तांदळाच्या भाकरीसोबत देखील या भाजीची खूप छान अशी चव लागते. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.